नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. सेंट्रल एक्साईज ऑफिसरपदी बिसूरचा सत्यजित पाटील याची निवड. बिसूर तालुका मिरज येथील एका सामान्य कुटुंबातील सुभाष रामराव पाटील यांचे चिरंजीव सत्यजित सुभाष पाटील विठ्ठलनगर माळभाग यांचा सेंट्रल एक्साईज ऑफिसरपदी निवड झाल्याबद्दल बिसूर गावामध्ये त्यांचा नागरी सत्कार होत आहे. सत्यजितने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत स्टाफ सिलेक्शन CGL अंतर्गत झालेल्या परीक्षेतून यश मिळवत त्याने सेंट्रल एक्साईज ऑफिसर पदावर पोहोचला. सत्यजितने वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीटेक इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. 2022 पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला होता. सप्टेंबर 2025 मध्ये प्राथमिक तर डिसेंबर 2025 मध्ये मुख्य परीक्षा त्यांनी दिली. याच परीक्षेचा निकाल 8 एप्रिलला लागला. यामध्ये त्याला महाराष्ट्रात 76वी रँक मिळाली. सत्यजितने या केलेल्या परिश्रमासाठी त्याचे वडील सुभाष पाटील व आई वासंती पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. बिसूरमध्ये सत्यजित पाटलाचा जय शिवराय मंडळ, फ्रेंड सर्कल, मुस्लिम सुन्नत जमात, ज्येष्ठ नागरिक संघटना, वेताळ ग्रुपचे अध्यक्ष महेश देशमुख, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी सत्कार साजरा केला. नमस्कार, मी सत्यजित सुभाष पाटील. मी माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिसूर इथून केलं. त्यानंतर मी 8वी ते 10वी पंडित नेहरू विद्यालय कवरापूर येथून कंप्लीट केलं. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीमधून बीटेक इलेक्ट्रॉनिक्स या स्ट्रीममध्ये केलं. त्यानंतर मी IT मध्ये 2 वर्ष जॉब केला. जॉब करताना मला सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मी मित्रांशी आणि सिनियर लोकांशी बोलून पुण्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेससाठी कोचिंग वगैरे लावले. त्यानंतर मी 2 वर्ष पुण्यामध्येच कोचिंग करत होतो. त्यानंतर मी 2 वेळा UPSCची मेन्स ही क्लिअर केलेली होती, पण त्यामध्ये 6 मार्क्सनी राहिल्यामुळे मी यावेळी 2025 साली CGLकडे वळलो आणि त्यानंतर मी CGLमध्ये हा माझा सेकंड अटेम्प्ट होता आणि CGLमध्ये यावर्षी मला सेंट्रल एक्साईज ऑफिसर म्हणून पोस्ट मिळालेली आहे. या सर्व प्रवासामध्ये मला सारथीकडून स्कॉलरशिप ही मिळाली. तसेच घरातल्यांचा म्हणजे आईवडिलांचा, भावाचा, आजीचा व मित्रांची खूप साथ मिळाली. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आज पहिल्यांदा आभार व्यक्त करतो न्यू महाराष्ट्र चॅनलचं की सत्यजितच्या यशाचं त्यांनी जे काही या ठिकाणी आमची तत्परता घेतलेली आहे, तर त्यासाठी त्यांचा आभार. सत्यजितनं जे काही यश मिळवलं आहे त्या यशाच्या पाठीमागं आज बिसूरकरांचा खूप मोठं पाठबळ आणि खूप मोठ्या बेस्ट विशेष आमच्या पाठीशी आहेत. आणि ते सगळं करत असताना सत्यजितनं केलेली मेहनत आणि सत्यजितनं जे काय केलेला अभ्यास, याबरोबर परमेश्वराची कृपा आणि सर्वांचं सहकार्य, यामुळेच हे यश लाभलं. या यशातून मी सत्यजितला एवढंच सल्ला देणार आहे की यापुढे बिसूरमध्ये अनेक विद्यार्थी अधिकारी घडले पाहिजे, त्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करावं ही माझी इच्छा आहे. धन्यवाद. मी वासंती सुभाष पाटील. मी सत्यजितची मम्मी आहे. सत्यजितने भरपूर कष्ट करून त्यांना हा खडतर प्रवास करून जे काही यश मिळवलं आहे त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आणि त्याच्या ह्या यशाच्या पाठीमागे त्याचे वडील असू द्या, त्याचा भाऊ असू दे किंवा आजी असू दे किंवा आसपासचे जे काही ते जिथले राहणारे मित्रमंडळी किंवा गावकरी, ह्या सर्वांनी खूप त्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि ह्या सर्वांचं मनापासून मी आभार मानते. आणि मनापासून माझी इच्छा आहे माझ्या मुलानं जसं यश मिळवलं तसं इतरांनीही त्याचं मार्गदर्शन करून यश मिळवावं.